कागल जयसिंगपूरच्या धर्तीवर झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड द्या. इचलकरंजीत झोपडपट्टी मुक्तीला गती देण्याची नगरसेवक रवी रजपुते यांची मागणी. इचलकरंजी शहरातील झोपडपट्टी धारकांना कागल व जयसिंगपूर नगरपालिकेने अवलंबलेल्या धर्तीवर प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक रवी रजपुते यांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून कामाच्या निमित्ताने आसपासच्या राज्यांतील अनेक कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 1995 पूर्वीच्या झोपडपट्टी धारकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे धोरण अस्तित्वात आहे. मात्र म्हाडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 1 ते 7 मजली इमारतींच्या पुनर्वसन योजनेला अनेक झोपडपट्टी धारकांचा विरोध असल्याने समाधानकारक अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरातील नेहरूनगर, रेणुकानगर, नमाजगी माळ, धारवट, लालनगर आदी सुमारे 25 ते 30 परिसर झोपडपट्टी मुक्त करायचे असतील तर कागल व जयसिंगपूर नगरपालिकेप्रमाणे झोपडपट्टी धारकांना थेट प्रॉपर्टी कार्ड देण्याचा पर्याय स्वीकारावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यास पंतप्रधान आवास योजनेतून बैठ्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची झोपडपट्टी मुक्त शहराची संकल्पना साकार होईल असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी महापौर उदय धातुंडे यांना झोपडपट्टी वासियांतर्फे निवेदन देण्यात आले. उपमहापौर अनिल डाळ्या, राजेश रजपुते यांच्यासह परिसरातील झोपडपट्टीधारक उपस्थित होते. चॅनेलला सबस्क्राइब करा.